मूर्तिजापूर शहरात कोरोना बाधित होऊन पठाणपुरा स्थित एका इसमाचा 13 मे रोजी मृत्यू झाला। त्या मृत्यूचा पॉझिटिव्ह अहवाल 16 मे रोजी प्राप्त झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले। त्या दरम्यान 17 मे पासून जुनी वस्ती परिसर कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आला। महाराजा चौक प्रवेश या कंटेनमेंट झोनचे प्रवेशद्वार ठेवण्यात आले। येथे पोलिसांचा अविरत पहारा लावला असला तरी या प्रवेशद्वारातून दररोज शेकडो नागरिक ये-जा करीत असल्याचे चित्र आहे। कोरोना विषाणूच्या संदर्भात संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन वेगवेगळ्या आदेशाची अंमलबजावणी करून कोरोना संदर्भात गांभीर्यपूर्वक घेत असले तरी नागरिक गंभीर असल्याचे दिसून येत नाही। या मृतकाच्या संपर्कात आलेल्या 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। प्रशासनातील कर्मचारी अविरतपणे आपली सेवा देत असले तरी पास असणाऱ्या लोकांना आत बाहेर सोडावे लागत असल्याने शहरातील संक्रमणाचा धोका अधिक बळावला आहे। संक्रमणाचा अधिक धोका लक्षात घेता निश्चित कालावधीपर्यंत कंटेनमेंट झोनमधून एकही व्यक्ती आत किंवा बाहेर जाता कामा नये असे निर्देश व निर्बंध असताना येथील कंटेनमेंट झोनमध्ये बहुतेक नोकरवर्ग राहतो। विशेषतः नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा अधिक समावेश आहे। या सर्वांनी कंटेनमेंट झोनमध्ये आत बाहेर करण्यासाठी अधिकृत परवाने मिळवले आहे। या परवान्याच्या आधारे रोज शेकडो लोकांची ये-जा होते। या उपरही कंटेनमेंट झोन भागात राहणारे अनेक लोक शहरातील इतर भागात फिरताना आढळून येत असल्याने मूर्तिजापूर येथील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब झाली आहे। हे लोक बाहेर येतातच कसे असा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।